समाजांसाठी किमान मागासलेला समाज जय भीम समाजासाठी त्यांचं एकच महत्व आहे. त्यांचंही धोरण हेच आहे जे बाबासाहेबांचं होतं कधी. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हेच 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 अभिमानाची गोष्टी आहे की जे आमचे बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण होतं तेही आमच्या देशाचे प्रधानमंत्रींचं आहे. नरेंद्र मोदी साहब का यही विश्वास है कि मुसलमानों के लिए भी. आणि दलित मुस्लिम एकता परिषद म्हणजे एका बाजूला कुराण, दुसऱ्या बाजूला संविधान. कुराण आणि संविधान दलित आणि मुस्लिम या देशामध्ये एक जर झाले तर ह्या देशाचे ते सिकंदर बनू शकतील एवढी मजबूत ताकद आहे. आणि म्हणून ही परिषद ही आज ह्या ठिकाणी जी झालेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली पाहिजे, देशभर पसरली पाहिजे. आणि ह्या दलित मुस्लिम एकता परिषदेसाठी या ठिकाणी कार्य करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, यांचे दोन्ही समाजाचे नेते मंडळी यांना खासदार म्हणून तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण 2 सीट मागितलेली आहे. त्याच्यामध्ये शिर्डी आणि सोलापूर अशी मागणी केलेली आहे. पण अद्याप राज्याच्या नेत्यांची काही चर्चा झालेली नाही आहे. दिल्लीला मात्र आपण JP नड्डा यांना पत्र दिलेलं आहे. आणि रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये दलित मतांना आपल्या बाजूला ट्रान्सफर करणारा असा एक मोठा पक्ष आहे. जरी आमच्या पक्षाचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, यापेक्षा एक ग्रासरूटवर आमचा पक्ष सातत्यानं त्या ठिकाणी उभा आहे. आणि आपल्याला माहीत आहे की शिवसेना BJPचा अलायन्स अगोदर होता आणि RPI त्यांच्यासोबत आल्यानंतर युती महायुती झाली. आणि 2012ची महानगरपालिका निवडणुका जिंकून देण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार मोठा वाटा होता. राज ठाकरे यांचं मोठं चॅलेंज शिवसेनेसमोर होतं. तर आता आमचा पक्ष खेड्यापाड्यामध्ये आहे, गावागावामध्ये आहे. त्यामुळं आमची मतं चांगली ट्रान्सफर होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एकदम डावलून जाणार नाही आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्या, चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघेल. पण अद्याप तशी चर्चा त्यांच्यासोबत इथं लोकल नेत्यांची झालेली नाही. पण तसं पत्र जे आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांना आपण दिलेलं आपल्या पक्षाच्या वतीनं आणि 2 जागेची मागणी केलेली आहे. अमित शहाजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि इतर BJP नेत्यांची चर्चा केलेली आहे. आणि जागा वाटपाचा जो काय वाद आहे तो लवकरात लवकर सुटेल. आणि आपल्याला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करायचं आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 45 जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी जागा वाटपाच्या संबंधामध्ये तिन्ही पक्षांनी थोडी सबुरी भूमिका घेतली पाहिजे आणि जागा वाटप सुरळीत झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. आणि रिपब्लिकन पक्ष हा महायुतीच्या पाठीमागं आहे आणि RPIला 2 जागा द्याव्यात अशी आमची सत्तेत वाटा जो आहे तो आता सुरुवातीला जेवढ्या शपथविधी झाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा, त्यावेळेला जो विस्तार झाला त्यामध्ये कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. आणि त्यावेळेला देवेंद्रजीने आम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला नंतर विस्तार होईल त्यामध्ये RPIला संधी मिळेल, RPIचे मंत्री असेल. पण नंतर अजितदादा पवार यांचा शपथविधी झाला आणि दुसरा शपथविधी रेकडलेला आहे. तर सत्तेमध्ये एकतर RPIला एकदम असं अवॉइड करून चालणार नाही आहे. RPI हा एक विचार करणारा पक्ष आहे, विचार देणारा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा समूह आमच्यासोबत आहे. आणि हा सगळा समूह नरेंद्र मोदींच्या संविधानाला मजबूत करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी RPIच्या संबंधामध्ये अशी भूमिका घेणं योग्य नाही आहे. RPIला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. आणि 3 पक्षाचं सरकार आहे असं ते म्हणतायत, चांगली गोष्ट आहे. 3 पक्षाचं सरकार आहेच आहे, पण त्यामध्ये RPIसुद्धा आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या 105 जागा आपल्या निवडून आल्या BJPच्या, त्याच्यामध्ये RPIच्या 2 जागा आहेत. RPIला 5 जागा दिल्या होत्या पण आपण कमळावर लढलो होतो.
त्याच्यातले 2 आमदार आपले निवडून आलेले आहेत, माळशिरस आणि नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष सोबत आहे, प्रामाणिकपणाने त्यांच्यासोबत काम करतो आहे. आणि जिल्हा पातळीच्या ज्या DPDC आहे, बाकीच्या कमिटी आहे, तालुका कमिटी आहे, महामंडळं लवकर करावीत आणि कार्यकर्त्यांना थोडी सत्तेची संधी द्यावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे आणि ते त्याचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. सर, आपण कुठून इच्छुक आहात लढण्यासाठी लोकसभाची? जर सीट मिळाली तर, तिकीट मिळालं तर? नाही, लोकसभेची सीट मिळाली तर शिर्डीमध्ये मी उत्सुक आहे, कारण मी 2009मध्ये मी तिथं हरलो होतो आणि त्यावेळेला थोडासा निगेटिव्ह प्रचार झाला होता. परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना नगरची जागा हवी होती, ती जागा मिळाली नाही आणि त्यामुळं त्यांनी माझा इकडे प्रचार इकडे आणि तिकडे विरोधामध्ये प्रचार केला आणि माझी RPIची जागा हरली आणि तिथे नगरमधली जी जागा होती ती हरली, आपल्या ती राष्ट्रवादी जागा होती. तर बाळासाहेबांना जर विखे पाटलांना जर नगरची जागा दिली असती आणि तर माझी जागा निवडून आली असती, ती निवडून आली असती. तर ठीक आहे, आता माझी इच्छा आहे की तिथं शिर्डीमध्ये जर मला माझी राज्यसभा 2026पर्यंत आहे, लोकसभेमध्ये असावं अशी लोकांची इच्छा आहे आणि माझा पक्ष देशभरामध्ये काम करतो आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार मी स्वतःच्या बळावर निवडून आणलेले आहेत. त्यामुळं विचार करावा अशी आमची भूमिका आहे. दलित एकता तशी शक्य नाही आहे. नेत्यांची एकता हे होणं अवघड आहे, पण जनतेचं जे ऐक्य आहे ते ऐक्य करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, सर्व जनतेला एकत्र करण्याचा. जर नेते एकत्र आले तर वेल अँड गुड आहे, पण तशी परिस्थिती येईल असं वाटत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी डावलण्याचा प्रयत्न करते. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, ते आमचे सक्षम आमच्या समाजातले मोठे नेते आहेत, राजकीय अभ्यास असणारे ते नेते आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं खेळवण्याचा प्रयत्न होतो आहे. हे बरोबर नाही आहे. त्यांना जेवढ्या जागा द्यायच्या आहेत तेवढ्या किती मॅक्झिमम देऊ शकतात ते त्यांनी ठरवलं पाहिजे आणि जर ते असा अपमान करत असतील तर त्यांनी आघाडीसोबत जाऊ नये, त्यांनी स्वबळावर लढावं अशी आपली भूमिका आहे.